हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली न केल्यास सारे पॉवर प्लांट उडवून टाकू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. आमचे पॉवर प्लांट उडवल्यास तुमचेही सोडणार नाही, इराणचा प्रति इशारा. आखाती देशातील युद्धाचा आज 23वा दिवस. अमेरिका इस्रायलच्या हल्ल्यात इराणचं मोठं नुकसान. मृतांची संख्या 1,500 पार, तर इराणकडूनही इस्रायलच्या अनेक शहरांना लक्ष्य. राज्यांना 20% अतिरिक्त व्यावसायिक एलपीजी मिळणार. केंद्र सरकारचं राज्यांना पत्र. एलपीजीचं एकूण वाटप 50% पोहोचलं. आखाती युद्धामुळे तांबे, पितळ आणि जर्मनची भांडी महागली. तांब्याचे दर प्रति किलो 800 रुपयांवरून 1600 रुपयांवर, पितळेची भांडी ही 600 रुपयांवरून 1600 रुपयांवर. अशोक खरात विरोधात आणखी 3 महिलांची तक्रार. तक्रारदार महिलांची गोपनीय पद्धतीनं चौकशी. खरात विरोधात एसआयटीला आणखी पुरावे मिळण्याची शक्यता. एसआयटीनं तपासले नीरज जाधवचे फोन कॉल रेकॉर्ड. नीरजच्या कॉल रेकॉर्डमध्ये 30 ते 40 महिलांचे नंबर मिळाल्याची सूत्रांची माहिती. अवकाळी पावसाचा मराठवाड्याला तडाखा. 51,488 हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचं आणि फळबागांचं नुकसान. संकटात सापडलेल्या बळीराजाला सरकारकडून मदतीची आस. धाराशिवमध्ये 10 कोटी 38 लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त. नळदुर्ग तुळजापूर रोडवर 10 कोटी 38 लाख हशीश ऑइल जप्त. नाकाबंदी दरम्यान संशयास्पद कारमधून फेकली हशीश ऑइलची बॅग. महाराष्ट्र केसरीचा आज अंतिम सामन्याचा थरार. माती विभागातून महेंद्र गायकवाड, सिकंदर शेख, तर गादी विभागातून जय पाटील आणि हर्षवर्धन सदगीर अंतिम फेरीत. माती आणि गादी विभागातील विजेत्यांमध्ये फायनल विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव.